काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वसई विरार पालघरमध्ये पावसाने कमबॅक केलाय। वसई विरारमध्ये आज सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे। पावसामुळे विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे। तर विरार पश्चिमेच्या काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचं देखील चित्र पाहायला मिळालंय। वसई विरार परिसरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचले असून रस्त्यांच्या अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे। रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। विवा कॉलेज परिसरात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळत असून प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याकडे सध्या लक्ष लागलंय। दरम्यान मुंबईसह उपनगरांमध्ये आज पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे। अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवाहन करण्यात आलं आहे। नालासोपारा पूर्वेतील सेंट्रल पार्क, विरार पश्चिमेतील विराटनगर, चाणक्य चौक, यशवंत नगर, म्हाडा परिसर या ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे, चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सोमवारी मध्यरात्री जव्हार विक्रमगड परिसराला सलग 3 भूकंपाचे धक्के जाणवले। यातील 2 धक्क्यांची तीव्रता 3.2 आणि 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून रात्री 12:05 सुमारास जाणवलेल्या आणखी एका धक्क्याची नोंद उपलब्ध झाली आहे। गेल्या काही वर्षांपासून डहाणू तालुक्यातील धुळवडी, आंबोली आणि कासा परिसरात अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाची हजेरी, त्याचबरोबर पालघरमध्ये भूकंपाचे धक्के यामुळे कुठेतरी आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासनाकडून योग्य ती काळजी आणि योग्य ती सतर्कता बाळगण्याची विनंती केली जात आहे।